आजचा आपला विषय आहे जुने मित्र आमने सामने। नमस्कार, माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी साक्षी। महापालिका निवडणुकांची रणधुमाळी जाहीर होताच नेते मंडळींसह कार्यकर्ते जोमाने तयारीला लागले आहेत। काही राजकीय पक्ष इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत, तर काही राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती वरिष्ठांकडे जागांची मागणी करत आहेत। महापालिकेच्या रणधुमाळीत मित्र असणारे आता विरोधक म्हणून रणांगणात उभे ठाकले आहेत, तर विरोधक मित्र बनले असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। विधानसभेच्या निवडणुकीवेळी महायुती आणि महाविकास आघाडी या युती झाल्यामुळे एकमेकांचे मित्र असणारे विरोधक बनले आणि विरोधक असणारे मित्र झाले। आमदार सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार विनय कोरे यांची महापालिकेत सत्ता होती। मात्र राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर हे चित्र पालटले। आमदार सतेज पाटील यांच्या विरोधात मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार विनय कोरे यांना महापालिका निवडणूक लढवावी लागणार आहे। त्याचबरोबर खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात या सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन महापालिकेत सत्ता आणली। त्याच खासदार धनंजय महाडिक यांच्या सोबत ही महापालिका निवडणूक सत्तांतरामुळे नेत्यांना लढवावी लागणार आहे। सत्तांतर झाल्यानंतर मित्र विरोधक बनून निवडणुकीच्या रिंगणात उतरतो, तर विरोधक जवळचा मित्र बनून जातो। त्यामुळे महापालिका निवडणूक चुरशीची होणार यात काही शंका नाही। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।